होता. या दोन्ही संघाने खूप प्रभावित केलेली चांगली कामगिरी. इथून मंदार अँड कुणालची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना गोलंदाजी मारवरती जितेश. इथून 4 षटकांची मॅच असणार. इथून पाहावं लागेल. बघा मंदार स्ट्राईक एंडवरती आहे. मला समालोचन कक्षामध्ये सुद्धा सातत्याने साथ देण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून केलं जाते. येस, ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा करताना आता तोच एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये वापरणं सुद्धा तितकाच गरजेचं असणार आहे. आपल्या संघासाठी 24 मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं असेल पाहावं लागेल. एका बाजूला टीम एकता बानकर तर दुसऱ्या बाजूला बिंदास कोफराड. तर बिंदास खेळ दिसेल का मैदानाच्या आतमध्ये, का ती एकताची एकता दिसणार आहे, टीम एफर्ट असणार आहे, हे पाहावं लागेल. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, चेंडूला पकडतील, फील्ड करतील. तिथपर्यंत सिंगलने श्री गणेश होतोय बिंदास संघाचा. पॉवर प्लेचे षटक आहे बघा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून पॉवरफुल बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. जर का तुम्हाला जे धावफलक चांगलं स्टार्ट करायचं असेल तर हे पॉवर प्लेच्या षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा, त्यांना आपण जर का विचार केला तर 13-14च्या पुढे धावा येणं या षटकामध्ये इम्पॉर्टंट असतं. तर दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकता बानकर संघ 10च्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. एकता बाणकरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आले, प्रॉपर चेंडूला जज केलं गेलं आणि एक चांगला झेल टिपला गेला. संपला इकडे कुणालचा खेळ. थँक्यू. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकता कशा प्रकारे जी गोलंदाजाची गती होती तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे सर्कलच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, पण तिथे क्षेत्ररक्षक होतं. वेगाने फासला कापला गेला. जितका दूर चेंडू होता त्या चेंडूला प्रॉपर जज केलं गेलं, स्वतःला तिथपर्यंत वेगाने पोचवलं आणि खूप चांगला झेल टिपला गेला. अशा क्षेत्ररक्षणाची मैदानाच्या आतमध्ये गरज. आणि जशा प्रकारे आधीच उल्लेख केला, एकता बानकरची एकता दिसेल आणि एकता दाखवून दिली. गोलंदाजाला कशा प्रकारे साथ देण्याचं कार्य क्षेत्ररक्षक करतात हे दाखवून दिलं. एका बाजूला बिंदास कोफरड पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिंदास खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकर धावा 1. ऑफ साइडला हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न करतो. सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 2 धावा. सिंगल पॉवर प्लेचे षटक आहे. ते मंदारला सुद्धा या खेळपट्टीचा अनुभव आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की धावफलक स्टार्ट करण्यासाठी कशा प्रकारे लेफ्ट केलं गेलं. चेंडूला पंचामच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 3 धावा. पॉवर प्लेचे षटक इथून मंदार. सो खेळाडू सातत्याने या खेळपट्टीचा अनुभव आहे त्या खेळाडूला. सुरेख जितका चेंडू वेगाने निघून गेला, एका क्षणाला असं वाटलं की मंदारला समजलं सुद्धा नाही की चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं का मारायचं होतं का प्रहार करायचा होता. वेगाने चेंडू, खोलवा टप्पाचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 3 धावा, 1 विकेटचं नुकसान. ऑफ साइडला चेंडूला कट केलं गेलं. गल्लीच्या दिशेने, दरम्यानच्या दिशेने त्या चेंडूला फक्त पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये.
पंचांचा सिंगलचा इशारा येतोय. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 4 धावा, म्हणजे शांत संयम ठेवले गेले. इथून आपण पाहू शकता एकता बानकरनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खोलायला नाही दिलेत. पण हा शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती जर का तो मोठा फटका आला तर बिंदास कोफरडच्या डगआउटमध्ये नक्कीच टाळ्या असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे, राहतील दूर, चेंडू जातोय वन बाउन्स. ज्या फटक्याची चर्चा केली होती तो फटका आलाय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 8 धावा. गोलंदाजी मारवरती प्रतीक. का पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता ज्या शेवटच्या चेंडूवरती जो मोठा फटका पाहिजे होता तो मोठा फटका आला. जे 4 धावा ॲड झाला धावफलकामध्ये. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मारवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रतीक सज्ज होताना. खोलवर टप्प्याच्या चेंडू समस्या राहिले पण या खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2-2 क्षेत्ररक्षक. आता सिंगलनी म्हणतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते पण सिंगल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 9 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने पुन्हा एकदा चेंडूवरती आले होते आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहू शकता. बिंदास कोफरड सिंगलने धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 1-0. 10 रन ऑन स्कोर कार्ड. स्वतःच्या फॉलो थ्रू पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते. लॉंग ऑन वरतून वेगाने क्षेत्ररक्षक आले. आपण पाहू शकता फेकी सुद्धा ॲक्युरेट केली जाते. माहिती होतं कोणत्या एंडवरती फेकी करायची आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि फेकी आपण पाहू शकता प्रॉपर यष्टीरक्षकाकडे केली होती. हे सुद्धा क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती असते की तुम्हाला तुमच्या ज्या क्रुशियल मोमेंटला कोणता डिसिजन घ्यायचा आहे इथून त्याला सुद्धा माहिती होते की वरच्या दिशेने फेकी करायचं म्हणजे यष्टीरक्षक सज्ज होते त्या फेकीसाठी. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि जर का डायरेक्ट हिट मिस झाली गोलंदाजी हातामध्ये चेंडू नाही आला तर 2 धावा सुद्धा ॲड होतात. बघा सिंगल डबलने धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बिंदास कोफरड. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. बघा सिंगल डबलने काय होते मैदानाच्या आतमध्ये जितका उन्हाचा ताप आहे ना ते या सिंगल डबल धावा आणि आपली एनर्जी लेवल वाढवली जाते. कारण की इथून सुद्धा माहिती आहे की धावफलकाला चालू ठेवण्यासाठी तुम्हाला सिंगल डबल खेळणं इम्पॉर्टंट आहे. मोठी फटके नाही येत आहे ही दुसरी गोष्ट आहे पण तो जर का सिंगल डबलसोबत एखादा मोठा फटका तुम्हाला धावफलक खूप चांगलं सेट होते. अख्खो टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 14 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
पुन्हा एकदा चेंडूला लिफ्ट केलं गेलं. षटकाच्या समाप्तीनंतर निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाही आले. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 14. घेऊया ब्रेक, ऐकूया एक डीजेचं संगीत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 14 धावा. इथून बिंदास कोफरडला जे धावफलक आपण जर का विचार केला ना तर ते पहिल्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा आल्या त्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा आल्या. 14 धावा धावफलकर ती. म्हणजे जी गाडी आता पहिल्या घेरमध्ये चालू आहे ना तिथे थोडंसं रेस देऊन क्लच दाबून तो गाडीचा घेर टाकावा लागेल. कारण की इथे जर का तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला तुमचं धावफलक वेगाने पुढे नेता नाही आलं मग ते चौथ्या षटकामध्ये मोमेंटम पण तुमच्या बाजूने असेल नसेल ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना 15 धावा धावफलकार दी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. आता फेकी आपण पाहू शकता प्रॉपर वरच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याची गरज होती का आता विचार करण्याची गोष्ट नाहीये कारण की धावचीच्या रूपात मंदारला मैदान सोडावं लागते. गडी बाद. आता गाण्याचे बोल होते आपके आ जाने से दिल बहलता है क्या. तर इथून पाहू शकता असा कोणता खेळाडू असेल जो बिंदास कोफरडसाठी अशी फलंदाजी करेल की जो मैदानाच्या आतमध्ये येऊन सर्वांची मनं जिंकेल. मंगेश नवीन फलंदाज. 16 धावा धावफलकर ती. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. अंबाई गोलंदाजी महारवरती आपल्या संघासाठी तिसरा आणि एक महत्त्वाचा षटक आहे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच बाहेर होता. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकामध्ये 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. आता इथून कोणत्या संघावरती खतरा. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तर क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे की किती धावून फासला कापायचा. मंगेशचा टिपला एक चांगला झेल. संपला इकडून मंगेशचा खेळ. गडी बाद. In the motherfucking थँक्यू. नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकर ती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
थोडासा आता खतरेमध्ये दिसतोय बिंदास कोफरटचा संघ. याचं कारण सुद्धा धावपळ करते, धावा जितक्या पाहिजे त्या वेगाने नाहीच पुढे जात आहे. संत गतीने धावपळ चालू आहे. इथून एखादा दुसरा जो मोठा फटका आला ना तर तो बिंदास कोफरटच्या दोन्ही फलंदाजाला कॉन्फिडन्स देणारा फटका असेल. तन्मय आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. नोचा इशारा येतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा धावपळ करती. ते आपण पाहू शकता आलेल्या नोने बघा नो चेंडू आता पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला असेल कारण की तो आता नो नंतर थोडंसं काही ना मनोबल गोलंदाजाचं सुद्धा खचलं जाते. इथून पुढचा चेंडू आता त्यांना सर का इथून पुढच्या चेंडूवरती बिंदास कोफरटच्या फलंदाजांनी प्रहार केला तर मग ते गोलंदाजाला कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल पण तो प्रहार येईल का पाहावं लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये आहे. आपण पाहू शकता वेगाने चेंडूवरती गेलो, चेंडूला पकडलं. नो चेंडू होता. त्यांना सुद्धा माहिती आहे की फ्री हिट आहे. इथून फ्री हिट वरती जास्त धावा नाही द्यायचे. मात्र सिंगल धावफलक पुढे सरकताना 19 धावा 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत धावा आपण पाहायला गेलो तर 19 धावा. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आहे आणि आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक जर का चेंडूच्या खाली येतो एकता बाणकर संघाचा तर तो झेल नाही सोडत आहे. विकेटचं पतन गडीपाद. अंपायर आता 4 बॉल झालेत. 4 चेंडूचा खेळ आता झालाय. चार बॉल झालेत. 4 हा चौथा बॉल होता. बघा आमचे दोन्ही स्कोरर आहेत. पहिला चेंडू वाईड होता. त्याच्यानंतर पहिला चेंडू वाईड होता. त्याच्यानंतर सिंगल वरती रनआउट झाली. सिंगलला रनआउट आला. त्याच्यानंतर मंदारचा रनआउट आला. त्यानंतर एक सिंगल नाही आली. त्याच सिंगल वरती रनआउट आली आणि मंदारच्याच बॅटमधून तो फटका आला होता. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 धावा धावफळ करती. इथून थोडासा बिंदास कोफरटचा संघ दबावामध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वेगाने क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा टीपवरतून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. जितक्या वेगाने चेंडूवरती आले तितक्याच वेगाने चेंडूला फेकी सुद्धा गेली. सिंगलने धावफलक पुढे सरकताना 20-20. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 धावा धावफळ करती. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 धावा धावफळ करती. ते आपण पाहू शकता यष्टी रक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार प्रत्येक चेंडूवरती बदलाव करण्याचा प्रयत्न केला जातोय.
पण पाहू शकता बॅटचा किनारा विकेट किपर का पुरेपूर सहारा आहे. यष्टीरक्षक कशा प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू हाताळण्याच्या आधी बदलाव करतात. हा कॉन्फिडन्स असतो, स्वतःवर असलेला आत्मविश्वास असतो. विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 20-20. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी सपने में मिलती है. योगेश गोल्डची मारबती शेवटचं ऑफ साइडला लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर वरतून वेगाने क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करत होते पण थोडेसे दूर राहिले आणि आपण पाहू शकता फेकी सुद्धा आणि होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट खूप चांगल्या प्रकारे आणि 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना डबल 2 22 धावा. ऑन साइडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. जागा बघवले लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवलं. जितका वेळ चेंडू हवेमध्ये होता तितकाच लांब सुद्धा पडतोय. एक मोठा फटका, एक षटकार, ज्या षटकाराची गरज होती बिंदास कोफराड या संघाला. I love you all. दोस्तों, ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से. शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंजिल. थँक्यू. यशला सुद्धा त्या साथीची गरज आहे. आता यशच्या बॅट मधून जसा प्रकारे मोठा फटका आलाय त्याच प्रकारे नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला सुद्धा साथ द्यायची आहे. पुन्हा एकदा जागा पडून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होते. धावफलकार धावा. अठ्ठावीस. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 28 रन ऑन स्कोर कार्ड. 28 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते पण रातापेक्षा चेंडू दूर जातो. चेंडू मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए. थँक्यू डीजे. यश मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी लढतोय. एखादी जबाबदारी आपल्या धावफलकाची घेताना आणि धावफलकारी धावा आपण पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये 34. शुभमच्या बॅट मधून खूप चांगले फटके येताना. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑफला प्रयत्न, एफर्ट खूप चांगले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण आपल्या संघासाठी निदान 2 धावा सुद्धा रोखलेल्या आहेत. शुभमच्या बॅट मधून येतोय. तिसरी बाउंड्री आपण पाहू शकता. खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी. 4 धावफलक पुढे सरकताना. थँक्यू डीजे. धावफलकार धावा 38 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक 3 षटकापर्यंत. अंपायर नो चेंडू होता. सॉरी, डगआउट मधून अपील नका करू प्लीज कोणी. आता इथे गोलंदाज स्वतःला कशा प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो हे आपण पाहू शकता. 39 झाला. थोडासा दबाव आहे. शुभमनी मैदानाच्या आतमध्ये येऊन आपल्या संघासाठी जी गरज होती ती इम्पॅक्ट टाकणारी इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चान्स होता. चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न झाला होता पण हाताला लागून चेंडू पडतोय.
डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक जडुकाच्या वरतून बाहेर धावफलक धावा. आपण जर का पाहायला गेलो तर धावफलक स्थिरावते 45 वरती 46 धावेचं आव्हान, 43 धावेचं आव्हान असणार आहे टीम एकता बानकर या संघासाठी. हमको मैरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम बैंड्रा नहीं मांगता. तो कौन मांगता? ए जूली जूली, जॉनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली. तू ही तो मेरी जान है, जान है, जान है, जान है. जूली जूली, जॉनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली. तू ही तो मेरी जान है. हमको टोनी नहीं मांगता, हमको पीटर नहीं मांगता, हमको साइकिल वाला माइकल नहीं मांगता. तो कौन मांगता? जॉनी जॉनी, जूली का दिल तुम पे आया जॉनी, तुझको ही माना मैंने अब नहानी. तू ही तो मेरी जान है, जान है, जान है, जान है. जॉनी जॉनी, जूली का दिल तुम पे आया जॉनी, तुझको ही माना मैंने अब नहानी. तू ही तो मेरी जान है. चुरा के दिल मेरा गोरिया चली, चुरा के दिल मेरा गोरिया. सिक्स टार्गेट, 43 धावेचा आव्हान असणार आहे. एका बाजूला एकता बानकर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बिंदास कोफराट. बघा कालच्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं तर एकता बानकरच्या फलंदाजी करताना खेळाडूंनी खूप प्रभावित केलं होतं. म्हणजे एका बाजूला फलंदाजी खूप चांगली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बिंदास कोफरड खूप चांगली गोलंदाजी यांनी कालच्या दिवसामध्ये केली होती. म्हणजे ही बॅटल रंगण्यासारखी आहे. एका बाजूला जितके चांगले फलंदाज आहे त्यांना दोन हात करण्यासाठी तितकेच चांगले गोलंदाज सुद्धा असणार आहेत. चला दोन्ही फलंदाज पाठवायचे एकता बानकर. चोवीस चेंडू आणि 43 धावांचा पाठला करायचा आहे. 24 बॉल रिमेनिंग, 46 इज अ नीड. तर 24 मध्ये 43चा पाठला करताना
आपण पाहू शकता कशा प्रकारे एका बाजूला जर का मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं 3 षटकापर्यंत एकदम शांत, बिंदास कोफरड संघाला 3 षटकापर्यंत शांत ठेवलं होतं, पण शुभमची ती खेळी शेवटच्या षटकामध्ये पूर्ण मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणारी होती की धावफलक वेगाने इतक्या वेगाने पुढे नेलं की 45 वरती स्थिरावलं आणि 43 जवळचं आव्हान सेट केलं गेलं. त्यावर पाहू शकता पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित गोलंदाजी मारवरती सज्ज होताना. बघा पहिलं षटक एक महत्त्वाचं षटक असणार आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील पॉवर प्लेचं षटक असणार आहे. या षटकामध्ये तुम्हाला जर का 40+ टार्गेटचा पाठलाग करायचा असेल ना, तर पहिलं षटक जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतं त्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा ठोकणं गरजेचं असतं. इथून पाहावं लागेल की पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील, की पॉवरफुल बॅटिंगचा नजारा दिसेल का गोलंदाज पहिल्या षटकापासून तो दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजी मारवरती रोहित सज्ज होताना. प्रत्येकनी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील आणि सिंगलनी श्री गणेश होतोय एकता बांडकर या संघाचा एकेरी धावेने. एक धावफलकामध्ये श्री गणेश होताना. एका बाजूला आता नवीन फलंदाज भागेश. प्रतीक आणि भागेशची जोडी सलामीवीर जोडी. कालच्या दिवसामध्ये भागेशची खेळी सुद्धा आठवण्यासारखी होती, खूप चांगला खेळ त्याने सुद्धा केला गेला होता. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 1. बैट का किनारा यस 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 और मंदार के सेफ हाथों में चेंडू जातोय. गडी बाद होताना विकेटचं पतन. भागेश बॅक टू द डगआउट. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा पाहायला गेलं तर मात्र 1 धाव. तर आपण पाहू शकता रोहित गोलंदाजी मारवरती आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. जितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता उसी घेणारा चेंडू होता आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे गतीमध्ये परिवर्तन आणखी व्हेरिएशन सुद्धा होते. पण तो चेंडू हातामध्ये नाही येते. मंदारच्या डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. ऑफसाईडला मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहे. त्यांच्या हाताच्या बाजूने चेंडू जातोय. का मिड ऑफला क्षेत्ररक्षण होतं. आता त्यांना थोडंसं वाईडिश उभं राहायचं होतं का आत व्हायचं होतं हे सुद्धा आपण पाहू शकतो. इथे आपण पाहू शकतो सिंगल ऍड होताना. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा. फुल टॉस चेंडू. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलचं जजमेंट घ्यायचं होतं. आले होते थोडस पुढे. 1 माउस त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. गोलंदाजी मारवरती तन्मय येताना. पहिला मॅचचा आपण जर का म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला ना, तिथे सुद्धा पॉवर प्लेच्या शेवटच्या शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला होता. तिथे धावफलक 8 होतं.
इथे जर का आपण धावफलकाचा विचार केला तर 7 धावा आहेत. तन्मय गोलंदाजी मारवरती सज्ज होताना 7 रन ऑन स्कोर कार्ड. कुणालचं स्वागत 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 केलं जाते. क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षक पोचले होते पण चेंडू हातामध्ये नाही आला. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. वेगाने खूप वेगाने रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू येण्याचा प्रयत्न करत होते पण दोनही क्षेत्ररक्षकाच्या कॅपमध्ये एकाला संधी होती झेल टिपण्याची. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 9 रन ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. एकता बांधकर संघाला सुद्धा माहिती आहे आम्हाला सुद्धा धावफलक चालू ठेवायचे आहे. सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवायचे आहे. लेफ्ट केले गेले चेंडूला उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 1-0 10 रन ऑन स्कोर कार्ड. 10 धावा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा आपण सारखं पाहायला गेलो तर 1-0 10 रन ऑन स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. बघा दुसरं षटक आहे. जर का तुम्हाला 43चा पाठला करायचा तर पहिल्या 12 मध्ये किती धावा येतात. लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे हार्दिकने टिपला एक चांगला झेल. अजून एक विकेट पतन होताना गडी बाद होताना. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तो 1-0 10. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विवेक. ज्या खेळाडूंनी या खेळपट्टीवरती या मैदानावरती खेळताना मागच्या 2 आठवड्याने आपल्या फलंदाजीने प्रभावित केलं होतं आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तीच फलंदाजी आपल्या संघासाठी डिफेन्स करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते.
डबल 1 11 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तर इथे मॅच मध्ये बघा एकता बांधकर संघ थोडासा संघ दबावामध्ये, या गोष्टी चर्चा केली होती. एका बाजूला जितके चांगले फलंदाज आहे त्यांना 2 हात करण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी बिंदास कोफरडची गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे. ऑफ साइडला हलक्या हाताने चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 12 धावा. योगेश फुल टॉस चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगाने पुन्हा एकदा डीप वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण आपण पाहू शकता आता थोडेसे चेंडूवरती पोहोचले होते पण त्या चेंडूला कलेक्ट नाही करता आलं. सिंगल ऍड होताना इथून विवेकला आपल्या संघासाठी आता तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. जर का विवेकने या तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके नाही आले तर तो दबाव असलेला एकता बांधकरवरती तो दबाव अजून वाढेल. मॅचचं जर का आपण इक्वेशन पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ शांत होता, पण शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा म्हणजे ज्या शेवटच्या षटकामध्ये जी शुभमनी जी खेळी केली गेली ना तशीच खेळी आता विवेकला आता दुसऱ्या खेळाडूला करावी लागेल. आणि त्या योगेशला सुद्धा क्षमता आहे विवेकमध्ये सुद्धा, सातत्याने या मैदानाच्या आतमध्ये खेळताना खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आणि प्रभावित करणारी फलंदाजी केली. तीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आठवणं सुद्धा गरजेचं आहे आणि तशाच प्रकारचा खेळ दिसणं सुद्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे त्यांच्या डोक्याच्या वरतून, टाटा बाय बाय करत चेंडू जातोय विवेकच्या बॅट मधून, दणदणीत षटकार. मॅच मध्ये विवेक जिथपर्यंत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे चांगला जेल टिपलाय, ये कॅच पकडाय, ये मॅच पकडाय, इथून संपलाय विवेकचा खेळ. गडीबाद डान्सिंग राऊंड द विकेट घेण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक मंदार वेगाने चेंडू यष्ट्यांवरती लावला जाते. अजून एक विकेटचं पतन. अमय बॅक टू द डगआउट. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं तर 19 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बांधकर तुमचा एक्स्ट्रा प्लेयर नाहीये नाव सांगण्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सज्ज आहे. टायमिंग प्रॉपर होतं पण ज्या फटक्यामध्ये जी पॉवर पाहिजे होती ती पॉवर नव्हती.
अजून एक विकेटचं पतन आणि इथे आपण पाहू शकता गोलंदाजी करताना कुणालनी हॅट्रिक लगातारच्या 3 विकेट आपल्या संघासाठी. इथून आपण पाहू शकता खूप चांगली कामगिरी. सोपं नसतं, तिसरं षटक म्हणजे मॅचला वळण देणारं षटक असतं. मॅच कोणत्या दिशेने जाते दर्शवणारं षटक असतं. षटकारानंतर कमबॅक आणि लगातारच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आपल्या संघासाठी. खूप चांगली कामगिरी. कुणाल हॅट्रिक ज्याच्या नावावरती आपण पाहू शकता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे तिसरं षटक होतं. इथून जर का 2 मोठे फटके या षटकामध्ये आले असते तर मॅच मध्ये ती लढण्यासाठी पुन्हा एकदा एकता बांडकर संघ जागा झाला असता, पण तसं नाही चित्र घडले. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकाने वेगाने फेकी वेगाने चौथा चेंडूवरती सुद्धा धावचीच्या रूपात अजून एक विकेटचं पतन होताना मंदार यष्टीरक्षक होते. जितक्या वेगाने चेंडू फेकला होता तितक्याच वेगाने चेंडू जे स्टँड वरती सुद्धा लावला जातोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 20-20. थँक्यू. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. जे शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकता योगेश स्ट्राईक गेनवरती 6-26. गोलंदाजी मारवरती मंदार सज्ज होताना 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. का इथून योगेश मध्ये सुद्धा क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची. पहिला चेंडू आपण पाहू शकता मंदारने कशा प्रकारे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होताना 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5-25 मध्ये 4 मोठे फटके खेळण्याची गरज आहे एकता बांडकर या संघाला. आणि बघा बिंदास कोफरड जे शेवटचं षटक खूप चांगलं सेट केलं गेलं होतं. गुलवा टप्प्याचा चेंडू होता. गुलवा टप्प्याचा चेंडू आणि स्वतः फलंदाज मैदान सोडून जाताना अजून एक विकेटचं पतन. गडीबाद. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हातामध्ये चेंडू नाही येत आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा. आपण सर्वजण पाहतोय सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित सामवेदी ब्राह्मण समाजासाठी मर्यादित षटकाचे ओव्हरम टुर्नामेंट. आपण पाहू शकतो कालच्या दिवसापासून ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकतो. TPN लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवरती सुद्धा पाहू शकतो. आणि कालच्या दिवसापासून प्रभावित करणारी कामगिरी आमचे दोन्ही कॅमेरामॅन. एका बाजूला कार्तिक मँगेला साईड कॅमेरामॅनची भूमिका निभावताना खूप प्रभावित केले. एकही अशा क्षण नाही ज्यांनी तो कॅप्चर नाही केला गेला. आणि फ्रंट कॅमेरामॅन आमचे 24/7 म्हणजे 24 तास जरी त्यांना तुम्ही तिकडे बसवलं ना तरी हलणार नाही असे रोहित चौधरी त्यांनी सुद्धा कालच्या दिवसापासून खूप प्रभावित केले. आमचे स्कोरर कालच्या दिवसापासून आपल्याला रोहन कारेकर आणि सुद्धा प्रत्येक मॅचची स्कोरिंग ॲक्युरेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केले. त्याच्या बाजूने कालच्या दिवसापासून अर्पित सुद्धा खूप चांगली कामगिरी करतोय स्कोरिंगच्या माध्यमातून. अर्पित कालच्या दिवसापासून आणि आमचे कम्प्युटर मॅन ऑपरेटर नयन तांडेल
आणि नयन तांडेलचा जर का विचार केला तर वन ऑफ द बेस्ट ऑपरेटर फ्रॉम DBN म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅच फिनिश. हार्ड लक. एकता बांधकर संघ पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. विजेता संघ बिंदास कोफरड संघाचे खूप खूप अभिनंदन.